बऱ्याच वेळा असं होतं ना, काही मसालेदार खायची इच्छा नसते आणि झटपट बनणारं पण चवीलाही तितकंच जबरदस्त हवं असतं. म्हणूनच आज फक्त 2 मसाल्यांचा वापर करून जास्त मसाले न वापरता मटकीची सुक्की भाजी बनवूया, जी चवीलाही भन्नाट लागेल. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की एक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा मऊसूद होईपर्यंत परतायचा. आता आज मी ही मटकीची भाजी बनवण्यासाठी शर्विल मसाले यांचा घरगुती कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला वापरणार आहे. यांचे मसाले उत्तम क्वालिटीचे खडे मसाले वापरून बनवले जातात आणि यापासून बनवलेल्या भाज्या चवीला भन्नाट होतात. पहा, इथे मी फक्त यांचे 2 मसाले वापरून ही भाजी बनवतीये. त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी मी मटकी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. ती घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, मटकी परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची. काही वेळामध्येच भाजी छान शिजते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये जे वाटाणे, चणे होते ते सुद्धा अगदी छान मऊसूत शिजले आहेत. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, एकदा मिक्स करायची. मस्त चटपटीत, झणझणीत अशी मटकीची भाजी तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने मटकीची भाजी नक्की बनवा आणि मसाले ऑर्डर करून